गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आय नो की खूप मंथ्सच्या नंतर ब्लॉग येते, कारण की आम्ही चालत आज फिरायला अमरनाथला. आणि अमरनाथची आम्ही जाऊ काश्मीरला. आणि जर आम्हाला टाइम भेटला तर आम्ही तिथून वैष्णोदेवी पण करू. सो कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही एअरपोर्टला निघतो. गाईज, सी माय नेल्स. तिथे केले पण नेल्स केले. सो कंटिन्यू राहा. चला बाय. हे गाईज, फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. हाय करा आशू. हाय कर यश दादा. सो गाईज, आम्ही पोचलेलो आहोत एअरपोर्टमध्ये. आता आम्ही जाणार आहोत चेकिंगला. बोर्डिंग पास करणार आहोत. आता ती मी कडोली इथून येईल, कॅमेरा लावलाय, तिथून ती जम्प करेल आणि नेक्स्ट ट्रान्झॅक्शन असेल ती असेल का अमरनाथला आम्ही पोहोचू. ही लास्ट पण बघा. व्हेरी गुड. कुठे गेला? आम्ही आता मॅगीला थांबलो खाऊ खायला. आमच्या फ्लाईटला अजून टाइम आहे. सो आम्ही जराशी पेटपूजा करतो. विंडो क्लोज करायला सांगितली तरी बघा कसं होत होतं. गाईज, आम्ही फायनली श्रीनगरला लँड झालेलो आहोत. हा बघा हा प्लेन. आम्ही बसलो बसमध्ये आणि आता जाऊ एअरपोर्टच्या बाहेर. तर गाईज, आता आम्ही श्रीनगर एअरपोर्टवर पोचलेलो आहोत आणि हा आहे एअरपोर्टचा बाहेरचा एरिया. तो गाईज, आम्ही पाळताना चाललेलो तर आम्ही मध्ये जे राहायला थांबलो आणि व्ह्यू बघा, एवढा भारी व्ह्यू भेटलाय ना. थांबा तुम्हाला दाखवते. यातून आमच्या गाड्या, याच्यात आम्ही आता चाललो पालटणला.
माउंटेन्स बघा, इथं खूपच किती वरत माउंटेन्स ते. सो चला बसूया आता गाडीत आणि पटपट पोचूया. आता आम्ही सोनमार्गला पोचलो. आम्ही इथे एक रूम घेतलाय, तिथे सर्वांच्या बॅगी ठेवल्यात आणि आता आम्ही जाऊ पालटांना डायरेक्ट आणि आम्ही ट्राय करू तो उद्या आमचं दर्शन होईल. आवशी पिसाली आमची. सो हां, आता आम्ही बॅग सर्व ठेवल्यात आणि आता आम्ही निघू पालटांना. सो कंटिन्यू राहू ब्लॉगमध्ये. एक उद्या आमचं दर्शन उद्याच होईल. फायनली आपण बेस कॅम्पला पोचलेलो आहोत आणि पार्किंग फुल आहे, भरपूर म्हणजे भरपूर गाड्या आहेत. खूप रश आहे आज. उद्या दर्शनाला किती रश असतात. आम्हाला फायनली RFID कार्ड भेटलेलं आहे. आम्ही उद्या सकाळी लवकर तिथून दर्शनाला 4 वाजता. दादा लग्न झालं तुझा. सो गाईज, याच प्रकारे तुम्ही बघू शकता इथे सगळे लंगरच असतात. तिथे पण भरपूर सारे लंगर्स आहे. तिथे हॉटेल्स वगैरे नसतात जेवायला. The next morning. सो गाईज, आता वाजले 3:30 आणि आम्ही दर्शनाला निघतो. खूप म्हणजे खूप थंडी आहे इथं आणि रश पण भरपूर आहे. खालपासून एकदम लाईन लागली. बघा मम्मी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. दर्शन होऊ द्या अगोदर, मग बघूया. बघू शकतात का लाईन लागली. ही लाईन तर इथं आम्ही थोडं पुढं चाललो, तिथं तर खूप खालपासून लाईन लागली. भरपूर म्हणजे भरपूर रश आहे यावर्षी. आणि इथं लंगर पण भरपूर आहे, तसं डेकोरेट वगैरे सगळं केलेलं आहे. आणि थोडे थोडे जागेच्या नंतर लगेच पोलीसवाले आहेत, म्हणजे सेफ्टी पण फुल आहे इकडे. बघा इकडे एक हा लंगर आहे. असे चालूच आहेत म्हणजे फ्री भंडारे. गाईज, आम्ही आता डोमेन चेकपोस्टला पोचलो. आता इथं चेकिंग वेकिंग सगळं करून असं अजून 2 वाटतं असं ते पोलीसवाले बोलत होतं. सो चेकिंग वगैरे करून मग आम्ही पुढं यात्रा चालू करू. गर्दी खूप आहे. आमचे डॅडीचा अजून दादाचा वगैरे खालीचा त्यांना सोडली नाही, कारण की जेंट्सची लाईन आहे ना ती भरपूर लांब आहे. लेडीजसाठी लाईन नाही प्लस पण. गाईज, आता आम्ही डोमेन चेकपोस्टच्या इथे लाईनीत थांबलो. कसं वाटते तुम्हाला? जय फुले, जय बाबा बर्फानी. खूप सगळे एक्सायटेड आहेत आणि हॅपी आहेत दर्शन करायला. आम्ही कधी 2 वाजल्यापासून जागे होतो का आता जाऊ. सो फायनली आम्ही ट्रॅकिंगला स्टार्ट करू. गाईज, फायनली आम्हाला डॅडीचा भेटला. किती टाइमपास केला तुम्ही? असं मला सोडत नव्हतं. आम्हाला लाईनीला चुपचाप लाईनीला गेलो चोरी मध्ये घुसून आम्ही लाईनी चाललो. आता आम्ही चाललो घोडा करायला. गाईज, आता आम्ही घोडा घेतलाय. मम्मी बा ही डॉली ऐकर. माझ्या घोड्याचं नाव बादल आहे. माझा केदारनाथचा घोडा होता ना त्याचा पण नाव बादल होता. सेम. आशू मम्मी आमची घाबरते फुल. तर गाईज, तुम्ही बघू शकत आहात हा ग्लेशियर आहे.
बर्फ जमलेला तो सगळा या नदीवर आहे आणि त्याच्यातून पाणी असं फ्लो करतं. किती सुंदर हा दिसते. तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, जय प्रियोनाथ शंभो जय शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, गुरुदेव जय महेश्वरा. तर गाईज फायनली आम्हाला होली केव दिसलेले आहे. आता आम्ही पटपट जाऊ आणि दर्शन करून घेऊ. गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत. भरपूर म्हणजे भरपूर दमलोत. तोंड बघू शकतात सगळ्यांचे. सो गाईज आमचं फायनली दर्शन झाले. खूप छान दर्शन झाला. तर गाईज फायनली आमचे दर्शन झालेले आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या. एवढं भारी आमचं दर्शन झालं का काय सांगू तुम्हाला. आणि ही आहे ती होली केव जिथे सगळे यायला ड्रीम बघतात आणि आमचा ड्रीम कम ट्रू झाला आहे. सो एवढंच होतं या यात्रेत. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय बाबा अमरनाथ. जर तुम्हाला पण यायचं असेल तर सगळे प्रिपरेशन करून या.